ॲडव्होकेट दिगंबर देसाई आपल्या मागील कारकिर्दीत जुनी बिल्डिंग कशा प्रकारे शासनाकडून मंजूर केली गेली त्याच प्रकारे सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न केले तर हे काम देखील अशक्य नाही असं बोलून ते पुढे अजून काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया। आजचा उत्साह आणि गर्दी बघून येतोय आवाज। मला ते दिवस आठवतात जेव्हा ही 2 माळ्याची बिल्डिंग आणण्यासाठी 3 महिने आपण संप केला होता, समोर एक तंबू ठोकला होता आणि त्यावेळी सर्व राजकीय पक्षांचे नेते त्या तंबूत येऊन गेलेले होते। राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि आपण सर्वांची एकी, यामुळे ही 2 माळ्याची बिल्डिंग तेव्हा आपण आणू शकलो। आज पुन्हा आपण असेच एकत्र जमलोय आणि अशीच एकी दाखवतोय आणि डेफिनेटली अशा प्रकारे आपण एकत्र बसून जर आंदोलन करणार असू तर यश हे मिळणारच आहे। मी या संदर्भात काल जॉर्जशी पण बोललो होतो। स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे सुद्धा आम्ही हा प्रश्न आमचं प्रपोज्ड आंदोलन वगैरे बद्दल बोललो आणि सीएम साहेबांबरोबर एक मीटिंगसाठी आमची त्यांच्याशी चर्चा झाली तर त्यांनी आम्हाला असं सांगितले, पालकमंत्री हे पुन्हा परवा आपण भेटला होता, हे या शनिवारी पालघरला येणार आहेत तर त्यांच्याबरोबर पुन्हा एक मीटिंग मी अरेंज करेन असं त्यांनी प्रॉमिस केलेलं आहे। हे होतच राहणार, याच्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा, आमदारांचा, मंत्री महोदयांचा हा आपल्याला ही मदत व्हायलाच पाहिजे, त्यांनी ती दिली पण पाहिजे। पण तरीही मला आठवतं की 2 माळ्याची बिल्डिंग आणताना ती आणण्यासाठी 3 महिन्यांचा संप करूनही एवढं रेंगाळत असलेलं हे प्रकरण एवढ्या कमी मुदतीत मी म्हणतोय, कारण सरकार हे इतकं कोडगा शब्द वापरू नये पण मला वापरावा असं वाटतोय आहे की इथे कोणी लक्ष देत नाही। आता विल्यम साहेबांनी सांगितले त्यांचे एफर्ट्स, म्हणजे आम्ही इथे आमच्या पोटा पाण्यासाठी खाजगी वकील आहोत, वकिलीसाठी येतो। ही इमारत आणण्यामागे आमचा कदाचित स्वार्थ असेल की नाही माहित नाही, पण अल्टिमेटली आपण पाहतो इथे त्रास कोणाला होतोय, पक्षकारांना होतोय आणि आम्ही यांच्या टीम सगळे ज्युनियर सिनियर वकील एक हातातलं काम टाकून आज इकडे जा, उद्या तिकडे जा, कशासाठी जायचं असं आम्ही हे हायकोर्टाला बिल्डिंग डिपार्टमेंट आहे, पीडब्ल्यूडीचं एक वेगळी व्यवस्था आहे, इथे आम्ही कोर्टामध्ये लाखो करोडोंचा फंड्स आपण गव्हर्नमेंटला मिळवून देतो, फंड्स अप्लाय जातात सरकारकडे आणि ते आपलेच फंड्स, कोर्टाने मिळवलेले फंड्स आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्या दाराकडे जाऊन याचना करावी लागते। आपण करतोय हे कारण आपल्याला इथे त्रास भोगावा लागतोय, आपल्याला प्यायला पाणी नाहीये, आपल्याला टॉयलेट्स नाही आहेत, म्हणून या इमारतींची ही आवश्यकता आहे। तर त्या अनुषंगाने प्रेस रिपोर्टर्स जे आहेत आपले, त्यांचं योगदान या कामासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि मागे जेव्हा आमचं मागचं आंदोलन होतं तेव्हा त्यांच्यामुळेच त्यांनी जी वाईट पब्लिसिटी दिली होती, कारण स्ट्राईक ॲज सच आता बँड आहे, वकील स्ट्राईक करू शकत नाहीत, तेव्हा रिलॅक्स्ड थोडंसं वातावरण असल्यामुळे आम्ही 3 महिने ते करू शकलो। आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार आम्हाला डायरेक्ट स्ट्राईक करता येत नाही, तर इतर मार्गाने जसं धरणं असेल किंवा मोर्चा असेल या गोष्टीतूनच आम्हाला आता ते करावं लागणार आहे। पण या सर्व आंदोलनाची दिशा ठरत असताना, दिशा होत असताना, आंदोलन होणार असताना पत्रकार बंधूंना आव्हान आहे की त्यांनी गेल्या वेळेस आम्हाला आमच्या या कामासाठी जी वाईट पब्लिसिटी दिली होती तशीच कृपया त्यांनी होणाऱ्या आंदोलनाला पब्लिसिटी द्यावी आणि त्यामुळे ही जी आपली समस्या आहे तिला स्पीडअप होईल। सध्या एवढंच, थँक्यू।